मनपा निवडणूक रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 तारखेला सभा, टीजर जारी. छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे सेनेचे 97 जागांवर उमेदवार. मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर होणार सभा. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार. तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवडमध्ये नवे राजकीय चित्र. पर्वतीमध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गोंधळ. अजित पवारांच्या उमेदवारांना पाठिंबा असल्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र तरीही उमेदवारांची माघार नाही. दरम्यान याविरोधात पक्ष शिस्तभंग केल्याचं शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण. एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीमधील व्हिडिओ व्हायरल. रॅलीमध्ये समर्थकांकडून नोटांची उधळण. निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप. सरदार वल्लभभाई पटेलांनी तुमची नवाबी एका दिवसामध्ये उद्ध्वस्त केली होती, तेच आम्ही पण करू शकतो. संजय शिरसाट यांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका. एमआयएमच्या प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण झाल्यानं टीका. सोशल मीडियाच्या काळामध्ये नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांचा अनोखा प्रचार. वासुदेवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. वासुदेवाला वासुदेवाला मत मागाय वासुदेवाला असं गीत चौकाचौकामध्ये सादर करत शिंदेच्या सेनेचा प्रचार सुरू. पुण्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन. पुण्यातील कात्रज भागामध्ये सभा. अहिल्यानगरमध्ये भाजपा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅली. रॅलीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह आमदार संग्राम जगतापांचा सहभाग. वरळीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन. अमित साटम यांच्यावर केलेल्या विधानाबद्दल आंदोलन. महापालिकांचा महासंग्राम पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. सुजाता आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर आरोप. प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात. निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपत जाणार होत्या. प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचा सुजाता आंबेडकरांचा दावा. प्रणिती शिंदेंनी कधीही भाजपच्या नेत्यांशी संपर्क केलेला नाही. सुजाता आंबेडकरांच्या दाव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाना पटोले सरळ सरळ भाजपचं काम करत होते. सुजाता आंबेडकरांचा दावा. 2019 पासून आम्ही काँग्रेससोबत युतीसाठी हात पुढे केला होता, परंतु काँग्रेसच्या माजी अध्यक्षांमुळे युती होऊ शकली नाही. सुजाता आंबेडकरांचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप. नरेंद्र मेहतांनी प्रभाग 22 आणि 9 मध्ये एमआयएमच्या उमेदवारांसोबत युती केली. नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मिया म्हणतात, तर मीरा भाईंदरचा बजरंगी भाईजान प्रताप सरनाईक यांचा टोला. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. काश्मीरा पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी. सरनाईकांबद्दल भाजपनं अपशब्द वापरल्याचा शिवसेनेचा आरोप. भाजपचे अनिल ताठे आणि शाखा प्रमुख अजय साळवेंमध्ये झाला वाद. राजन विचारेंना लोकसभा विधानसभेला जागा दाखवली. आता पुन्हा महापालिकेमध्ये सुद्धा विचारेंना त्यांची जागा दाखवणार. मंत्री प्रताप सरनाईकांचं माजी खासदार राजन विचारेंना आव्हान. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा मोठा दावा. भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांना ही माहिती. सत्ता संघर्षाचा स्फोट पुढच्या काळामध्ये पाहायला मिळेल, पटोलेंचा दावा. मुंबईत आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, नवाब मलिकांचं वक्तव्य. पालिका निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं. आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. मुंबई लव्ह महादेव असा उल्लेख. ट्विट करून नितेश राणेंचा ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला. मनपा रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. सांगलीमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता. विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. सांगलीमध्ये सर्व 78 जागांवर आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती. फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला. फडणवीसांचे कार्यकर्ते दादागिरी करतात. फडणवीसांनी विकास कुठे आणला, यशोमती ठाकूरांचा सवाल. नागपुरात सर्वपक्षीय बंडखोर उमेदवारांनी बनवलं स्वतःचं पॅनल. प्रभाग 31 मधून भाजप काँग्रेसच्या बंडखोरांचं पॅनल. ठाकरे सेनेच्या जिल्हाध्यक्षांची मुलगी पूजा मानमोडे ही रिंगणात. काँग्रेस नेत्यांनी अखेरच्या क्षणी शब्द फिरवल्यानं 4 उमेदवारांचं पॅनल उभं करून पूजा अपक्ष म्हणून मैदानात.
ऐन निवडणुकीमध्ये ठाकरे गट काँग्रेसला जोरदार झटका. ठाकरे गटाचे परिवहन समितीचे माजी सभापती विजय काटकर यांचा कुटुंब आणि शेकडो समर्थकांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, तर काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सलीम काझीही शिंदे गटामध्ये दाखल. मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचा प्लॅन. अमित ठाकरेंनी घेतली माहीममधील विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. प्रचारामध्ये पूर्णवेळ सहभागी व्हा, अमित ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. ठाण्यामध्ये वविया मनसे एकत्र लढणार होती, मात्र चर्चा शेवटच्या टप्प्यामध्ये असताना काँग्रेसला आघाडीमधून बाजूला करण्याचं काम आव्हाडांनी केलं. काँग्रेसच्या श्रीरंग बर्गेंचा आरोप. आम्ही 30 जागांची मागणी केली असल्याची बर्गेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी अहंकारामुळे सर्व गमावलं. आता स्वतःच्या भावाच्या दारामध्ये याचनेचा कटोरा घेऊन जावं लागलं. भाजप आमदार राम कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. पुण्यामध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवाराकडून निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. नाव व्यवस्थित न आल्यानं उमेदवाराकडून आंदोलन सुरू. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का. ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांचा जाहीर पाठिंबा.